नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. व्यासांनी तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा समजावून सांगितला आणि त्या दिवशी विष्णू पुराणाची समाप्ती झाली. आधीच पुराण ऐकायला रसाळ, त्यातून व्यासांसारख्या वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या महर्षींच्या मुखातून स्त्रवणारं असलं म्हणजे अमृतसिद्धीचाच योग म्हणायला हवा. काही वर्षापूर्वी याच क्षेत्री या वृक्षाखाली बसून व्यासांनी शिवपुराण कथन केलं होतं. ना कधी वक्त्याचा सूर विसंवादी लागला, ना कधी श्रोत्यांमधून कोणाचा विरोधी स्वर कानी पडला. आम्ही हा सगळा विसंवाद आणला कुठून? मुळात नसलेलं इतक्या तीव्रतेनं कसं व्यक्त झालं? आम्ही वैष्णव, आम्ही शैव, आम्ही शाक्त, आम्ही गाणपत्य, आम्ही बौद्ध, आम्ही जैन, आम्ही आर्य समाजी. कुठून आलं हे सगळं? कशाचं वाईट वाटून घ्यायचं किंवा काहीच वाईट वाटून न घेता कालाय तस्मै नमः म्हणून पुढे चालत राहायचं. सध्या तरी लोकांना हाच एक मार्ग सापडतोय. आचरणाला सोपा, कसलीही जबाबदारी नसलेला, आपण शिक्षित आहोत हे सिद्ध करणारा. एक काळ असा होता की जेव्हा वैदिक तत्त्वज्ञानाच्या खालोखाल पुराणांना महत्त्व होतं. मग ते बरोबरीचं आलं. नंतर पुराणं वेदांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणवून घेऊ लागली. पुराणांच्या नंतर या सगळ्या प्रवासात पुराणांना असलेल्या वेदांच्या बरोबरीचं अधिकृत स्थान आणि समकालीन इतिहासाशी असलेला निकटचा संबंध हरवून गेला. खरोखरीच काळ आणि विचार हे थांबण्यासाठी नसतात. याचा अनुभव पांडवांना वनात आणि कौरवांना प्रासादात येत होता. काळाला थांबता येत नाही, विचारांना थांबवता येत नाही. अर्थात दोघांमध्ये काही बाबींचं भिन्नत्व अवश्य आहे. काळाची गती प्रत्येकासाठी समान असते, विचार मात्र प्रत्येकासाठी भिन्न असतात. काळाची गती संपूर्ण सजीव निर्जीव सृष्टीवर परिणाम करते, पण विचार मात्र केवळ मानवालाच करता येतो. काळाची गती विचारांच्या गतीसमान अवरुद्ध होऊन कधीच खुंटीत होत नाही. तो अविरत सरकत असतो, पुढे पुढे आणि फक्त पुढेच. विचार मात्र कितीतरी वेळा मागे मागे जातात. नको नको म्हटलं तरी. आपल्या कुटीत द्रौपदीसह बसलेल्या पांडुपुत्रांचंही तसंच झालं होतं. व्यासांनी युधिष्ठिराला अर्जुनासाठी म्हणून दिलेली प्रतिस्मृती विद्या स्वीकारून अर्जुन अस्त्रप्राप्तीसाठी गेला होता. त्याला 4 संवत्सरापेक्षा देखील अधिक काळ लोटला. त्याचं स्मरण करीत त्याचे अन्य बंधू आणि द्रौपदी वारंवार तो कधी परत येईल याविषयी तर्क करीत होते. त्यानं आता लवकर यावं अशी कामनाही करीत होते. पांडवांच्या वनवासात एक बरं होतं, त्यांच्या समवेत वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ असलेले त्यांचे पुरोहित धौम्य ऋषी होते. त्रेतायुगापासूनचा काळ त्यांना ज्ञात होता. जेव्हा शक्य होई तेव्हा ते पांडवांना या काळात होऊन गेलेल्या थोर विभूतींची, राजांची, ऋषींची, देवतांची आख्यानं कथन करीत असत. शिवाय वनात पांडवांची गाठ घेण्यासाठी कितीतरी ऋषी येत. त्यांचं क्षेमकुशल जाणून घेत. पांडवांच्या प्रमाणे ज्यांनी अनेक संकटांना तोंड दिलंय, याहीपेक्षा अधिक कठीण काळ अनुभवलाय, त्यांच्या कथा कथन करीत होते. मैत्रेय ऋषी, मार्कंडेय मुनी, दालभ्यपुत्र बकमुनी, बृहदश्व, नारद, लोमश ऋषी असे अनेक सुहृद येऊन गेले. श्रीकृष्ण किंवा व्यास जेव्हा पांडवांना आवश्यकता भासली त्यांच्या सहाय्यार्थ येतच होते. या वनात येऊन पांडवांची स्नेहपूर्ण भेट घेणाऱ्या ऋषीमुनींकडून पांडवांना पृथ्वी तलावरच्या कितीतरी घडामोडी ज्ञात झाल्या होत्या. राजभवनात हे सर्वंकष ज्ञान त्यांना कितपत प्राप्त झालं असतं असं काही सांगता येत नाही. आजही अर्जुनाच्या स्मृतीत सगळे व्याकुळ होते. तोच महर्षी नारद तिथे आले. पांडवांच्या दुःखाचं कारण जाणून त्यांनी सर्वांना तीर्थयात्रा करण्याचा परामर्श दिला. पितामह भीष्मांच्या पृच्छेवरून पुलस्त्य ऋषींनी जे तीर्थयात्रेचं वर्णन केलं ते काही दिवसांपूर्वी पांडवांनी लोमश ऋषींच्या तोंडून ऐकलं होतं. तेव्हापासून त्यांच्या मनात तीर्थयात्रेची कामना उत्पन्न झालीच होती. नारदांनी त्यांची पुष्टी केली आणि म्हणून युधिष्ठिरानं आपल्या पुरोहिताचं मत जाणून घेण्याचं ठरवलं. धौम्य ऋषींना तीर्थयात्रेला जाण्याविषयी विचारलं.
त्यांनीही पांडुपुत्रांच्या विचाराला मान्यता दिली आणि नारदांनी युधिष्ठिराला ऋषीमुनींच्या सहवासात तीर्थयात्रा करणं अधिक लाभदायक आहे हेही कथन केलं. जरी महर्षी लोमशांना मान्य असेल तर त्यांच्या समवेत जाऊ शकाल अशी बहुमोल सूचनाही केली. ती एक पर्वणीच ठरली पांडुपुत्रांसाठी. त्यांनी धौम्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली लोमश ऋषींच्या संमतीनं त्यांच्या समवेत तीर्थाटन करण्याचा निर्णय घेतला. जशी पांडवांच्या तीर्थयात्रेची तयारी पूर्ण झाली तसे महर्षी व्यास, पर्वत आणि नारद या ऋषींसह आपल्या पौत्रांना आशीर्वाद देण्यासाठी तिथं येऊन पोहोचले. राजा युधिष्ठिरानं अत्यंत आनंदानं त्यांचं पूजन केलं, सत्कार केला. महर्षी व्यास त्याला म्हणाले, युधिष्ठिरा, भीमसेना, नकुल, सहदेवा, तुम्ही तीर्थांविषयी मनात शुद्ध भाव ठेवा. मनाची शुद्धी करून सर्वार्थानं शुद्ध चित्त होऊन तीर्थाला जा. शरीरशुद्धीच्या नियमाला मानुषव्रत म्हणतात. मनानं शुद्ध केलेल्या बुद्धीला देवव्रत असं म्हणतात. राजा, जर मन दूषित झालेलं नसेल तर शुद्धीसाठी योग्य मानलं आहे. सर्वांशी बुद्धिपूर्वक मैत्रीचा आधार घेऊन शुद्ध झालेले तुम्ही तीर्थयात्रा करा. त्यावर नारद म्हणाले, तुम्ही मानसिक आणि शारीरिक व्रतांनी शुद्ध होऊन देवव्रताचा आश्रय घेऊन यात्रा कराल तर त्या तीर्थयात्रेचं यथायोग्य फळ मिळेल. तेव्हा अशी प्रतिज्ञा करा आणि मगच प्रस्थान करा. अर्जुन तुम्हाला तिथेच गंधमादन पर्वतावर भेटेल. पांडवांनी मान्य केलं. तशी प्रतिज्ञा केली. तिथे उपस्थित असलेल्या अन्य ऋषींनी त्यांचं स्वस्ती वाचन केलं. द्वैपायन व्यास, देवर्षी नारद, पर्वत ऋषी यांच्या चरणांना स्पर्श करून पांडुपुत्रांनी वनवासी ब्राह्मण, पुरोहित धौम्य, लोमशादिक ऋषी, द्रौपदी यासह तीर्थयात्रेस्तव प्रस्थान केलं. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा उलटल्यावर पुष्य नक्षत्रावर ते मार्गस्थ झाले होते. कायेवर जीर्ण झालेली वल्कलं आणि वस्त्र होती. मस्तकावर जटा होत्या. तरीही त्यांचे देह अभेद्य कवचांनी युक्त असावे असे भासत होते. इतर काही साधनं घेऊन ते तीर्थयात्रेला निघाले. त्यांच्या समवेत 14हून अधिक सेवक, रथ होते. पाकसिद्धी करणारे सेवक होते. शस्त्रसज्ज होऊन कमरेला तलवारी, हातात बाण घेऊन पूर्वेच्या दिशेने तोंड करून वीर पांडव तिथून निघाले. त्यांना मनोमन आशीर्वाद देऊन व्यास पुनश्च बद्रिकाश्रमाच्या दिशेनं निघाले. बद्रिकाश्रमात पोहोचले तो त्यांचे पुत्र शुकमुनी पित्याची प्रतीक्षा करीत होते. भूरिश्रवस, प्रभू, शंभू, कृष्ण, गौर हे 5ही पुत्र, त्यांचे कीर्तिमती ही कन्या, बराच मोठा शिष्य परिवार होता त्यांच्यासह. एकमेकांचं क्षेमकुशल जाणून घेतल्यावर आपल्या पौत्रांशी काही वेळ मनोविनोद झाल्यावर व्यासांना शुकमुनींशी चर्चा करण्यास अवसर प्राप्त झाला. पुत्रा, किती संवत्सरांनी गाठ पडते याचं स्मरण देखील उरलं नाही. इतका काळ व्यतीत झालाय मध्यंतरी. सत्यकथन. शुकमुनी म्हणाले, तात, आपल्या आदेशानुसार वेदांताच्या अध्यापनाला आरंभ करून बराच काळ लोटलाय. आता माझ्या शिष्यांना वेदांताचं अध्यापन करण्याचं अनुमती घ्यायची आहे. त्यास्तव आपली अनुज्ञा प्राप्त व्हावी म्हणून आपल्या आशीर्वादानं शिष्यांचं नूतन अध्यापन आरंभ व्हावं हा हेतू मनी धरून मी इथे उपस्थित झालोय. अतिउत्तम निर्णय. तू या प्रसंगी तुझे शिष्य, कन्या, पुत्र यांसह आला याचा आनंदाचा भाग आहे. तुझ्या शिष्य परिवाराची काय इच्छा आहे? तात, ते आपले प्रशिष्य आहे. काही गोष्टी आपणाकडून जाणून घेण्याची कांक्षा आहे. शुकमुनी म्हणाले, तुझा काय अभिप्राय यावर? व्यासांनी पृच्छा केली. तात, आपण त्यांना काही भाग कथन करावा, त्यांच्या शंकांचं समाधान करावं असं माझं मत आहे. परंतु मला त्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता भासते. आपली संमती असेल तर. शुकांनी अभिप्रायार्थ पित्याच्या चर्येकडे दृष्टी स्थिर केली. कशा प्रकारचं परिवर्तन अपेक्षित आहे? माझी अशी अपेक्षा आहे की शिष्यांनीच आपणाला पृच्छा करावी आणि त्यांना हवं असलेलं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घ्यावं. शुकाचार्यांनी स्पष्ट केलं. उत्तम. यावरून त्यांचं किती अध्ययन झालं आहे, त्यांच्या विचारांची दिशा काय, बैठक किती, हे सगळं अचूक जाणून घेता येईल. पृच्छक जितका जिज्ञासू, ज्ञान तितकं सखोल. व्यास संतोषानं म्हणाले, हे उचित झालं. आता आरंभ कधी करायचा तेही निश्चित करावं. शुभस्य शीघ्रम. उदयिक प्रातःकाळी. परंतु तात, आपण आज कितीतरी योजना यात्रा करून आलात. आपल्याला विश्रामाची आवश्यकता नाही. शुकाचार्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधी व्यास म्हणाले, मला प्रिय असलेलं कार्य हाच माझा विश्राम. उदयिक सूर्योदय झाल्यावर 3 घटका झाल्या की आपण आरंभ करू.
शुकांनी सर्व शिष्यांना व्यासांनी त्यांना मार्गदर्शन करण्यास संमती दिल्याची वार्ता कथन केली. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. त्यांचा हर्ष त्यांच्या चर्येवर दृग्गोचर होऊ लागला. उदयिक प्रातःकाळी आपल्याला व्यास महर्षी मार्गदर्शन करणार या आनंदात त्यांना रात्र सुखनिद्राही प्राप्त झाली नाही. व्यासांच्या प्रांगणाला आज अध्ययन कक्षाचं स्वरूप आलं होतं. ज्यावेळी व्यास आपल्या प्रशिष्यांशी म्हणजे शुकाचार्यांच्या शिष्यांशी संवाद साधणार होते त्यावेळच्या घटकाभर पूर्वीच शुकमुनी आणि त्यांचे शिष्य एकत्रित झाले. व्यासांच्या आगमनापूर्वी पीठावर शुकमुनी विराजमान झाले. आपल्या शिष्यांसमक्ष संबंधित विषयाला अनुसरून काही विचार व्यक्त करावे, व्यासांच्या कथनाची पार्श्वभूमी त्यांच्या मनात स्पष्ट करावी या विचारानं ते म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, आज आपल्यासाठी सुदिन आहे असं मला वाटतं. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आपण अनेक वर्षांनी तातांच्या आश्रमात आलो. अनेक ऋषींच्या तपस्येनं पुनीत झालेल्या भूमीवर आहोत. त्यांचे आशीर्वाद सहजतेने प्राप्त करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे आज आपण आपल्या भूमिका निर्धारित करणार आहोत. या क्षणी मी पीठावर आसीन आहे. यावेळी मी आचार्याच्या भूमिकेत आहे. ज्यावेळी मी तुमच्या समान भूमीवर असेन तेव्हा माझे तात काही कथन करण्यासाठी या स्थानी येतील. त्यावेळी माझी भूमिका भिन्न असेल. पूर्वी तुमच्यासाठी मी आचार्य होतो. आता तुमच्या माझ्यासाठी दुसरं कोणीतरी अर्थात महर्षी व्यास आचार्य आहेत. तुम्ही मला आचार्य संबोधलत तर त्या क्षणी मी आचार्य नसेन, श्रोता किंवा शिष्य असेन. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.